ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सत्य जीवन हीच आहे. मार्ग सत्य जीवन त्या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याचनाया येशू जवळी, याचनाया येशू जवळी पाप क्षमा आजच्या मननासाठी देवाचे वचन लूक अध्याय 11 9 ते 13 ही वचने. लूक अध्याय 11 9 ते 13 ही वचने. मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्यात जोडली. आजचे वाचलेले वचन लूक शुभवर्तमान 11वा अध्याय वचन 9 ते 13 ही वचने. वचन 9 आपल्याला सांगते की आपणास प्रभूकडे जाण्याची गरज आहे. मागण्याच्याद्वारे, शोधण्याच्याद्वारे व ठोकण्याच्याद्वारे जर आपण प्रभूकडे जातो तर तो आपणास काय हवे ते तो देईल. मतलब हे वचन आपल्याला प्रार्थनेतील सातत्यता याविषयी आपल्याला सांगते. मागणे, शोधणे व ठोकणे ही प्रार्थनेची तत्परता किंवा सातत्यता या हे आपल्याला हे वचन शिकवते. म्हणून प्रभू या ठिकाणी एक दाखला देतो की एक वाईट वडील आपल्या मुलाला जे मुलगा मागतो तेच देतो, काही वाईट वस्तू देत नाही.
तर माझ्या प्रियानो, तर वचन सांगते की जर आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे योग्य मागणी केली तर तो आपणास देणारच. म्हणून आपण पवित्र आत्मा जर देवाकडे मागितला तर परमेश्वर आपणास पवित्र आत्मा देणार. म्हणूनच आपण परमेश्वराकडे जावे व आम्ही काय मागत आहोत याची आम्ही आपणास जाणीव असावी. आपण काय मागत आहोत, कारण परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये सांगते की देव आमचं ऐकत नाही. का? कारण की आम्ही वाईट मागणी करतो. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये आपल्याला शिकायला मिळते, म्हणून आपण परमेश्वराला काय मागत आहोत. आपण जेव्हा प्रभूकडे जातो तर आणि त्याच्याकडे मागतो त्यावेळेस आमची मागणी आम्हाला जाणीव असायला पाहिजे. काय मागत आहोत याची आपल्याला जाणीव असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण जे आपण प्रभूकडे मागतो तेच तो आपणास देतो. म्हणून आम्ही योग्य ती मागणी आमच्या प्रभूकडे करावी, तरच आम्हाला ते प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते की तो आपले कधी वाईट करत नाही, परंतु तो आमचे भले तेच करतो. म्हणून माझे प्रिय, प्रार्थनेत आपल्याला निरंतर बनून राहण्याची गरज आहे. प्रार्थनेत आपल्याला नित्य लागून राहण्याची गरज आहे. हे विश्वास धरता की आमचा परमेश्वर देणारा प्रभू आहे. आमचा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणारा प्रभू आहे. जर आपण आमच्या प्रभूकडे सातत्याने परमेश्वराच्या उपस्थितीत राहून जर आपण देवाकडे मागतो तर तो निश्चितच आम्हाला देणारा आहे. कारण तो प्रेमी, दयालू आणि आमची काळजी घेणारा प्रभू आहे. या आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. या सुंदर वेळीस देवबाप्पा सुंदर वचना करवी आमच्याशी तू बोललंस, याबद्दल तुझे आभार मानतो. देवा, खरंच आम्हाला प्रभू आमची मागणी तुझ्यासमोर योग्य ती असावी. एक लेख म्हणून प्रभूजी आम्ही तुला दुखावणारं नव्हे, परंतु परमेश्वरा तुझ्या योग्य अशी मागणी आम्ही आमच्या जीवनात करावी, जेणेकरून तू द्यावं आणि आम्ही त्या आशीर्वादाच्या द्वारे तुला धन्यवाद द्यावं. प्रभूजी धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस येशू प्रभूच्या नावात. आमीन. यीशु ने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू जवळी पाप क्षमा मिळे. धोका म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, मागा म्हणजे ते मिळे. हे बोल येशूचे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.